नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया मशीन ओव्हर रेटचा. इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कम्प्यूट मशीन ओव्हर रेट. ओके, कॉस्ट ऑफ मशीन दिलेली आहे 44,000. स्क्रॅप व्हॅल्यू आहे. रेंट फॉर द वर्कशॉप ₹25,000 पर एनम आहे. जनरल लाइटिंग दिलेली आहे. वर्कशॉप 160 पर मंथ दिलेली आहे. पॉवर कंझम्पशन दिलाय त्यांनी 20 युनिट्स पर आवर ऍट ₹20 पर एव्हरी 100 युनिट्स. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस दिलेले आहेत. रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहेत. वर्कशॉप सुपरवायझर सॅलरी आहे. इस्टिमेटेड वर्किंग टाइम पर इयर 50 वीक्स आहे. ओके, ऑफ 40 hours each. त्यानंतर setting up time which is regarded as productive time 200 hours per year. Okay, effective life of the machine 10 years. The machine occupies 1/4 area of the workshop and supervisor expected to devote 1/3 of his time for supervising the machine. Okay, हे सगळे एक्सपेन्सेस दिले. आता आपल्याला करायचं आहे काय? आता बघा, फर्स्ट particular working per annum per hour. ओके, बघा पर्टिक्युलर मध्ये फर्स्ट तुमचा येईल स्टँडिंग चार्जेस. ओके, स्टँडिंग चार्जेस मध्ये फर्स्ट आता काय येतं बघूया. कॉस्ट ऑफ मशीन दिली आहे, स्क्रॅप व्हॅल्यू दिली आहे, डेप्रिशिएशन वगैरे काढण्यासाठी आहे. ओके, नेक्स्ट बघा रेंट फॉर दी वर्कशॉप दिलेला आहे 25,000 पर एनम दिलेला आहे. ओके, रेंट स्टँडिंग चार्जेस मध्ये येतील. घेऊन टाकूया रेंट. आता बघा रेंट बद्दल माहिती आता तुम्हाला काय दिली आहे इथे. रेंट फॉर दी वर्कशॉप 25,000 पर एनम. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, तुम्हाला वर्षाचा रेंट आहे 25,000, पण रेंट हा बेसिस कोणत्यावर असतो? एरियावर असतो, बरोबर. पण इथे बघा मशीनने किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे. द मशीन ऑक्युपायज 1/4 एरिया ऑफ दी वर्कशॉप. म्हणजे वर्कशॉपचा किती 1/4 एरिया फक्त त्या मशीनने ऑक्युपाय केलेला आहे. तेवढाच तुम्हाला घ्यायचा आहे रेंट. तर वर्किंग मध्ये घ्यायचं 25,000 इंटू 1/4. ओके, बघूया किती येतं. 6250. ओके, 6250. ओके, 6250 पर एनम. नेक्स्ट जनरल लाइटिंग आहे फॉर दी वर्कशॉप 160 पर मंथ. जनरल लाइटिंग घेऊया. ओके, लाइटिंग 160 पर मंथ दिलेला आहे. 160 इंटू 12 म्हणजे पूर्ण इयरचे 12 मंथ्स असतात. हा पण एरियावरच अवलंबून आहे, तर एरिया तेवढाच 1/4. बघूया किती येतं. 160 इंटू 12 इंटू 1 डिवायडेड बाय 4. 480. किती आलं? 480 जनरल लाइटिंग. नेक्स्ट बघूया एक्सपेन्सेस. पॉवर आहे. पॉवर कुठे येतं? पॉवर येतं रनिंग चार्जेस मध्ये. घेऊन टाकूया पॉवर रनिंग चार्जेस मध्ये. हा बी पार्ट आहे. पॉवर. आता पॉवर बद्दल काय माहिती दिली आहे बघा. पॉवर कंझम्पशन 20 युनिट्स पर आवर ऍट द रेट ₹20 पर एव्हरी 100 युनिट्स. आता एक लक्षात घ्या, व्यवस्थित वाचायचं आहे इथे. पॉवर कंझम्पशन 20 युनिट्स पर आवर म्हणजे एका तासासाठी 20 युनिट्स प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे 20 युनिट साठी
तुम्हाला पॉवर कन्झम्पशन लागणार आहे. ओके, म्हणजे 20 युनिट्स तुमचे खर्च होणार आहेत पर आवर पॉवर. ओके, नेक्स्ट ऍट ₹20 पर एव्हरी 100 युनिट्स. ऍट ₹20 पर एव्हरी 100 युनिट. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे आधी पर युनिट रेट किती येतो. हा ₹20 पर एव्हरी 100 युनिट. 100 युनिट साठी ₹20 हा खर्च आहे. आपल्याला पहिल्यांदा स्टेप काय करायची आहे, पर युनिट खर्च किती येतो त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, इथे वर्किंग मध्ये घेऊया. 20 डिवायडेड बाय 100 किती येतं 0.2. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, तुमचा पर युनिट जो आहे तो 0.2. एका युनिट साठी किती खर्च होतोय 0.2. ही कॉस्ट झाली ना, ही तुम्ही पहिल्यांदा कॉस्ट काढली. तर समजा तुम्ही 0.2 इंटू 100 केले तर मग किती येतील 20, बरोबर. म्हणून इथे 100 युनिटला किती झाले 20, पण पर युनिटला किती येतील 0.2. आता ते काय म्हणताय, पर आवर आपण कधी पण काय काढतो, इथे रनिंग चार्जेस पर आवर काढत असतो, राईट. तर इथे काय म्हणतात ते पर आवर 20 युनिट्स कन्झम्पशन आहे. पर आवर 20 युनिट्स कन्झम्पशन आहे, राईट. मग आता एका युनिटचं तुम्हाला कळलं 0.2. आता 20 युनिटचे किती येतात बघा, 20 इंटू 0.2 किती आलं 4, राईट. 20 युनिट्स हे पर आवर आहे, म्हणजे पर आवर आपोआपच 4 आला रेट. एक लक्षात घ्या, इथे गफलत काय करू नका, युनिट्स आणि रेट मध्ये गफलत करू नका. युनिट्स वेगळे तर रेट वेगळे. आता इथे बघा पर 100 युनिट्सला खर्च ₹20 येतोय, राईट. आपल्याला पण काढायचं काय आहे, पर आवर रेट काढायचा आहे. पण पर आवरला तुमचं किती होतंय कन्झम्पशन 20 युनिट्स, राईट. त्यासाठी आपण काय करायचं, आधी पहिली स्टेप पर युनिट आधी रेट किती येतो ते बघायचं. हा तर 100 युनिट्स आहे 20, तर पर युनिट तुमचा 0.2 आला, राईट. 0.2 इंटू 20 जर केलं तर किती रुपये येतो, ₹4 खर्च येतो. म्हणजे पर आवर ₹4 खर्च येतो. युनिट्स किती कन्झम्पशन होत आहे 20, पण खर्च आपल्याला काढायचा आहे ना रुपीज मध्ये, तो किती येतो ₹4. ओके, पण एक लक्षात घ्या, इथे काय सांगितलंय त्यांनी, इथे खाली बघा कुठेतरी सांगितलंय, हा सेटिंग अप टाइम which is regarded as productive time 200 hours per year. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, आधी तुमची इस्टिमेटेड वर्किंग टाइम पर इयर 50 वीक्स ऑफ 40 hours each. ओके, इस्टिमेटेड वर्किंग टाइम पर इयर 50 वीक्स, म्हणजे पर इयरला 50 वीक्स ती मशीन चालणार आहे, पण दिवसाला किती 40 hours इच. म्हणजे तुमचा प्रत्येक वीकला किती चालणार आहे 40 hours चालणार आहे, राईट. तर इथे आधी तुम्ही नंबर ऑफ आवर्स काढायचे. इथे बघा तुमचा 50 वीक्स पूर्ण वर्षाचे चालणार आहे, आणि किती आवर्स, वीक्स आणि आवर्स हे वेगळे आहेत. वीक्स म्हणजे किती आठवडे चालणार आहे 50 आठवडे, आणि प्रत्येक आठवड्याला किती चालणार आहे ती 40 आवर्स चालणार आहे, राईट. तर 50 इंटू 40 करायचं. आता बघा किती येतं 50 इंटू 40 2000. म्हणजे एका वर्षाला ती 2000 आवर्स 2000 तास चालणार आहे मशीन. ओके, पण ते काय म्हणतात, सेटिंग अप टाइम विच इज रिगार्डेड एज प्रोडक्टिव्ह टाइम 200 hours पर इयर. म्हणजे तुमचा जो 200 hours आहे, तुमचा जेव्हा सेट करताय तुम्ही 2000, त्याच्यामध्ये 200 जे आहे ते तुम्हाला बाजूला काढायचे, कारण अनप्रोडक्टिव्ह आहेत ते कसे काढायचे, 2000 मायनस 200 हे तुमचे ऍक्च्युअल प्रोडक्टिव्ह टाइम म्हणून घ्यायचा आहे. हा तुमचा स्टँडर्ड टायमिंग आहे, आणि हाच टायमिंग तुम्हाला आता कायम घेतला पाहिजे. ओके, म्हणजे हे जे 4 आले तुमचे, हे पर आवर, हे 4 कशाचे आले, हे 4 2000 जर असेल स्टँडर्ड असेल तर 4000, पण ऍक्च्युअल मध्ये 200 हे अनप्रोडक्टिव्ह आहे.
म्हणून आता एक लक्षात घ्या, तुमचा प्रोडक्टिव्ह किती झाला. आता घ्या हे बघा, 1800 डिवायडेड बाय 2000 इंटू 100 म्हणजे किती पर्सेंट, 90%. म्हणजे हा जो प्रोडक्टिव्ह टाइम आहे हा तुमचा 90% आहे. हा टोटल आहे, टोटल 2000 तुमचा इयरली चालणार आहे, मान्य आहे. पण ऍक्च्युअल मध्ये प्रोडक्टिव्ह म्हणजे त्याच्यात खरोखरच तुम्हाला काहीतरी उत्पादन मिळणार आहे असं किती मशीन चालणार आहे, 1800 आवर्स म्हणजे किती, 90%च चालणार आहे. 10% हे तुमचे अनप्रोडक्टिव्ह आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही रनिंग चार्जेस घेता त्यावेळेस तुम्हाला ते 90% करणं भाग आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पॉवर कन्झम्पशन घेता त्यावेळेस ह्याच्या 90% करणं तुम्हाला भाग आहे. म्हणजे ह्या 4च्या 90%च तुम्हाला घेता येणार. म्हणजे किती, 3.6. म्हणून इथे तुमचा पॉवर किती येईल, 3.6. इथे तुम्हाला करायचं आहे, वर्किंग जर करायचं असेल तर 0.2 इंटू 20 इंटू 90%, 90 डिवायडेड बाय 100 किती येतं, 3.6. ओके, हे पॉवरचे झाले. हे बघा एक लक्षात घ्या, स्टँडिंग चार्जेस हे तुमचे टोटल पर एनमचे असतात हा. नंतर तुम्ही त्याला पर आवर मध्ये कन्वर्ट करता, पण जे रनिंग चार्जेस असतात हे तुम्ही डायरेक्ट पर आवर घ्यायचे असतात. रनिंग चार्जेस हे डायरेक्ट पर आवर. ओके, पण हे स्टँडिंग चार्जेस काय करायचे, पर एनम घ्यायचे, नंतर त्याची टोटल करायची आणि त्याला पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं. पण रनिंग चार्जेस हे तुमचे डायरेक्ट पर आवरच घ्यायचे. ओके, नाउ नेक्स्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अलोकेटेड टू मशीन 4000 पर एनम डायरेक्ट दिलेलेच आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अलोकेटेड टू मशीन 4000 पर एनम घेऊन टाकू. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस डायरेक्टच दिले त्यांनी 4000. ओके, नाउ नेक्स्ट ऍडमिशन झाले. रिपेअर्स अँड मेंटेनन्स 75% ऑफ डेप्रिशिएशन. आता एक लक्षात घ्या, रिपेअर्स अँड मेंटेनन्स हे तुमचे रनिंग चार्जेस मध्ये येतात. ओके, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. आता एक लक्षात घ्या, ते काय म्हणताय, 75% ऑफ डेप्रिशिएशन म्हणजे आधी तुम्हाला डेप्रिशिएशन काढणं भाग आहे. हा, आता एक लक्षात घ्या, तुम्ही आता इथे चॅटिंग मध्ये मला क्वेश्चन आलाय 3.6 पर आवर मध्ये येईल ना, नाही तर कसं आहे माहितीये का, हे तुमचं जे आहे इथे हे तुमचे 3.6 हा कॉलम वेगळाच आहे. हा पूर्णपणे कॉलम वेगळा आहे, म्हणजे ह्याला ह्या कॉलम मध्ये पकडू नका. ओके, तर तुम्ही इथे 3.6 लिहिलेत तरी चालेल, इथे लिहिलेत तरी चालेल. तुमचा ए जो पार्ट आहे, ए पार्ट इथे तुम्ही टोटल केल्यानंतर कन्वर्ट करून इथे घ्यायचा आहे, इथे संपला. मग हा बी पार्ट मध्ये ह्याला पर एनम तुम्ही मानायचं नाहीये, हा कॉलम आहे असं मानायचं नाहीये. 3.6 घेऊन इथे इनर कॉलम आहे, हा इनर कॉलम, ह्याची टोटल तुम्हाला नेक्स्ट साइडला घ्यायची आहे पर आवर मध्ये, ह्याची टोटल. ओके, हा इनर कॉलम म्हणून मानायचा, हा पर एनम म्हणून मानू नका. राईट, तर त्यासाठी तो इथे घेतलेला आहे. ओके, तर हे कसं आहे, हे जेवढं तुमचं कन्झम्पशन झालेलं आहे ना, कन्झम्पशनवर आहे. हा जो तुमचा रेट आलाय हा कन्झम्पशनवर आलेला आहे. ओके, तर त्यासाठी तुम्ही इथे पर एनम घेता, ह्याची टोटल करणार, पर आवर मध्ये टाकणार. इथे तुम्ही पर आवर मध्ये टाकलात तरी हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे काय आहे, इथे इनर कॉलम म्हणून आपण घेतोय आणि ह्याची टोटल करून आपल्याला इथे लास्टला घ्यायचं आहे. पण असं समजू नका हे पर एनम आहे, हे पर एनम नाही, हे पर आवरच आहे. पण हे तुम्हाला इनर कॉलम म्हणून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याची टोटल आउटर कॉलमला. अदरवाइज तुम्ही असंही करू शकता, पर आवर मध्ये घेऊ शकता, त्याची टोटल करू शकता. पण तसं नाहीये, आपल्याला ए आणि बी ह्यांची टोटल करायची आहे. म्हणून तुम्हाला दुसरा तिसरा कॉलम काढण्याची गरज नाही, हा इनर कॉलमच समजायचा आहे. ओके, त्यासाठी ते तिथे आहे, बाकी असं कन्फ्युजन वाला असं काही नाहीये तिथे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, रिपेअर्स अँड मेंटेनन्स 75% ऑफ डेप्रिशिएशन, राईट. पण आपण डेप्रिशिएशनच काढलेलं नाहीये, त्यामुळे आधी डेप्रिशिएशन काढूयात आपण आणि त्यानंतरच रिपेअर्स अँड मेंटेनन्स बघूयात. ओके, आता बघा डेप्रिशिएशन बद्दल काय माहिती दिली आहे का बघूया आपल्याला.
आता बघा इथे डेप्रिशिएशन बद्दल कॉस्ट ऑफ मशीन दिली आहे, स्क्रॅप व्हॅल्यू दिलेला आहे, राईट. म्हणजे कॉस्ट ऑफ मशीन स्क्रॅप व्हॅल्यू दिलेला आहे तुम्हाला, आणि मशीनची लाईफ किती दिलेली आहे, 10 इयर्स दिलेली आहे. मशीनची लाईफ किती, 10 इयर्स दिलेली आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इथे वर्किंग मध्ये 44,000 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू बघा किती आहे, स्क्रॅप व्हॅल्यू 4,000 आहे. ओके, डिवायडेड बाय किती इयर आहे, 10 इयर्स आहे, राईट. पण एक लक्षात घ्या, इथे आपल्याला काय काढायचं आहे, पर आवर काढायचा आहे. जो रेट डेप्रिशिएशनचा निघेल तो तुम्हाला काय काढायचा आहे, पर आवर काढायचा आहे. म्हणून आता पर इयर तुमची मशीन किती चालणार आहे हे तुम्ही काढलं. हे बघा, एस्टिमेटेड वर्किंग टाइम पर इयर 50 वीक्स इंटू 40 आवर्स, म्हणजे 40 इंटू 50 2000 केले तुम्ही, बरोबर. म्हणजे इयरली तुमचा 2000 आवर्स मशीन चालणार आहे, बरोबर. पण किती वर्ष घ्यायची आहे लाईफ त्याची, 10 इयर्स. म्हणून 10 इंटू 2000, ओके, 10 इंटू 2000 असं घ्यायचं आहे. म्हणजे कसं येणार बघा, तुमची 44,000 कॉस्ट ऑफ मशीन मायनस 4,000 तुमचा स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल 10 वर्षात ती किती चालणार आहे. इथे डायरेक्ट तुम्ही 10 इंटू 2000 न घेता 20,000 घेतले तरी चालेल, पण तुम्हाला मी समजण्यासाठी इथे 10 इंटू 2000 घेतले. 10 म्हणजे पूर्ण मशीन त्याची लाईफ किती आहे. ओके, पूर्ण मशीनची लाईफ आहे 10 इयर्स, बरोबर. आणि ती मशीन पर इयर किती चालणार आहे, 2000. पर इयर किती चालणार आहे, 2000. म्हणजे 10 इयर्स आणि पर इयर 2000 चालणार आहे. पण पूर्ण 10 इयर्स मध्ये किती, 10 इंटू 2000 म्हणजे 20,000, राईट. तर आता आपण करूया इथे किती येतं बघूया. 44,000 मायनस 4,000 तुम्हाला माहिती आहे 40,000 डिवायडेड बाय 10 इंटू 2000 20,000. येस, 2 पर आवर. म्हणजे डेप्रिशिएशन, सॉरी मी इथे घेतलंय ते, ओके. आता बघा डेप्रिशिएशन किती आलं, 2 पर आवर्स. आणि ते काय म्हणतायत, रिपेअर्स अँड मेंटेनन्स 75% ऑफ डेप्रिशिएशन. ओके, 75% डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन तर आलं 2 इंटू 75%, राईट. घेऊन टाकू 2 इंटू 75 डिवायडेड बाय 100, 1.5. हे किती आलं, 1.5. ओके, दिस इज 1.5 रिपेअर्स अँड मेंटेनन्स. ओके, नेक्स्ट एक्सपेन्सेस बघूया आता किती आहे. वर्कशॉप सुपरवायझर सॅलरी ही तुमची स्टँडिंग चार्जेस मध्ये 3,000 पर मंथ. वर्कशॉप सुपरवायझर सॅलरी, वर्कशॉप सुपरवायझर सॅलरी. ओके, आता ते काय म्हणताय इथे, द सुपरवायझर इज एक्सपेक्टेड, लास्ट लाईन आहे बघा, द सुपरवायझर इज एक्सपेक्टेड टू डिवोट 1/3 ऑफ हिज टाइम. पण त्याने जेवढा डिवोट केलाय टाइम तेवढाच तुम्हाला खर्च घेतला पाहिजे. आता ते काय म्हणताय, वर्कशॉप सुपरवायझर सॅलरी 3,000 पर मंथ आहे. ओके, तर आपण इथे घेऊयात आधी 3,000 इंटू 12 म्हणजे पूर्ण इयरचे. मंथली 3,000 आहे, पण इयरला किती मंथ्स असतात, 12 मंथ्स. ओके, त्यानंतर इंटू 1/3, इंटू 1/3 का, तर तेवढाच डिवोट केलाय. सुपरवायझरने किती टाइम दिलाय स्वतःचा, 1/3च टाइम दिलेला आहे, तर तेवढंच घ्यायचं आहे. म्हणजे आपण आता इथे घेऊ शकतो 3,000 इंटू 12 तुम्हाला माहिती आहे 36,000. 36,000 इंटू 1/3 12,000. ओके, म्हणजे पर ॲनम 12,000 त्याचा खर्च येईल. नेक्स्ट बघा आता इस्टिमेटेड वगैरे हे झालं. आता इस्टिमेटेड तुम्ही काढलं 2,000 वगैरे हे सगळं काढलं, हे पण झालं ऑक्युपाय, म्हणजे हे सगळे खर्च झाले. आता आपण टोटल स्टँडिंग चार्जेस घेऊया. टोटल स्टँडिंग
चार्जेस. ओके, टोटल स्टँडिंग चार्जेस घेऊ तिथे. टोटल यांची 6250, 480, 4000 आणि 12000 ह्या सगळ्यांची टोटल स्टँडिंग चार्जेस. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, पर आवर काढायचं आहे. पर आवर काढायचं आहे, राईट. घेऊन टाकूया पर आवर. ओके, त्यासाठी वर्किंग मध्ये बघा 22,700 आणि ती इयरली चालणार आहे किती, पर आवर 2000. 22,700, 700 नाही 730 आहे ना. $22,730 divided by 2000, 11.36. आपण राउंड ऑफ करून टाकू याला. 11.37. ओके, हा झाला तुमचा टोटल स्टँडिंग चार्जेस. दिस इज टोटल स्टँडिंग चार्जेस. ओके, नाव रनिंग चार्जेस. रनिंग चार्जेसची टोटल करूया. $3.6 plus 1.5 plus 2, 7.1. तर टोटल रनिंग चार्जेस किती झाले, 7.1. ओके, आता मशीन आवर रेट काढूया. मशीन आवर रेट, येस, 11.37 प्लस 7.1. 11.37 plus 7.1, 18.47. 18.47 हा तुमचा मशीन आवर रेट झाला. येस, दिस इज मशीन आवर रेट. ओके, म्हणजे तुमचे पहिले स्टँडिंग चार्जेस, नंतर रनिंग चार्जेस. ओके.